नमस्कार मित्रांनो, तर आपण आलोय अंधगावच्या बंधाऱ्यावर, ज्याला आपण कोणतं धरण म्हणते, माझं नाव लक्षात होतं, दारणा धरण. आपण याला दारणा धरण म्हणतो. आणि चढायला जागा कुठून आहे, जागा होती ते गेट आहे, गेट बंद करेल यांनी, तारी बिरी लावून ठेवले चांगल्या इकडं. असे तारी इकडं बघू, मध्ये जायला जमलं तर जाऊ, इकडनच रिटर्न जाऊ. मग काय करते, तिकडं पुढं आहे जागा, तिकडं पुढं आहे ना जागा आहे, पण आता तिड्यावड्या लांब जायचं आणि परत वरती चढायचं, आलाय तर वाईट टाक. हा तर त्या साईडला जाऊन मग व्हिडिओ उडी मारून. तर तुम्हाला दिसतंय का पाणी, येत तुम्हाला उन्हाळ्यात दाखवतो. हे पाणी एवढं नाही, इकडं पुरं सुकेल राहतं, इकडं फक्त दगड राहते आहे, बाकी इकडं तुम्हाला काही नाही दिसणार. उन्हाळ्यामध्ये नॉर्मली पाणी राहतंय काहीतरी. आता पाऊस थोडा बंद झालाय, काल आलता पण आज तर काही पाऊस नाही इकडं. मला वाटत नाही का इकडं पाणी पडेल एवढं टिकल. आता हे हळूहळू ओव्हरफ्लोचं पाणी कमी होत चाललंय. आता ओव्हरफ्लो जेव्हा पाणी कमी होईल, हे लोक हळूहळू कमी करतील पाणी. आणि इकडं पण गावांमध्ये पण मोटर वगैरे लावले राहते, ते लोक पण पाणी वडून घेते इकडलं. तर मित्रांनो, आपली ना तब्येत थोडी गरम नरम आहे, आजारी थोडं. मी फक्त कामावरून घरी येतोय, ब्लॉग बिग बनवायला कुठं जात नाहीये. तर थोड्या दिवस काही ब्लॉग येणार नाही, मी याच्यासाठीच आज ब्लॉग बनवायला थांबतो इकडं. इकडं मी जास्त थांबत नाहीये पाणीमुळं. तर जेव्हा आपल्याला ना बरं वाटेल ना तरच मी ब्लॉग बनवेल. आता हा शेवटचा ब्लॉग आहे, याच्यानंतर मग फक्त सॅटर्डेचा आणि एक फ्रायडेचा ब्लॉग, मिक्स ब्लॉग येईल. तर देवीच्या दर्शनाचा आणि ते शनिवारी जिकडे जातो ना शनी मंदिरचा, तेवढा एक मिक्स ब्लॉग येईल बस. बाकी पुढच्या हप्त्यापर्यंत जर बरं वाटलं तर मग आपण करू दुसरे एक प्लॅन. चला मग भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला. बाय गाईस.